कारण विठ्ठलाशिवाय बोलत नाही. कारण विठ्ठल आमचं काय नाही. विठ्ठल मोचे जीवन विठ्ठल मोचे जीवन विठ्ठल मोचे जीवन विठ्ठल मोचे जीवन जीवन झालंय. विठ्ठल आमचे जीवन. विठ्ठलाशिवाय कुठल्या गोष्टीचा चालतच नाही. विठ्ठल सगळं विठ्ठल. विठ्ठल जरीच तरी भरला रीता ठाव नाही भरला. आज मी या दृष्टीने पाहिला विठ्ठल. विठ्ठल हा परमात्मा आमच्या जीवनामध्ये आला. का मी सगळं जे काय करतो त्याचा सगळं श्रेय कोणाला देतो? विठ्ठलला देतो. आम्ही विठ्ठलाशिवाय काही बोलू शकत नाही. काय कारण तुकाराम म्हणत होता मी अवगुणी अन्याय. मी स्वतः अवगुणी आहे. त्यामुळं माझ्याकडे कुठला अंगीकार घेत नाही. सगळं विठ्ठलाच्या मुखातूनच बोलून घेतो. म्हणून ते मी जे बोलतो ते विठ्ठला म्हणून विठ्ठल सन्निध विठ्ठला म्हणजे एक बोलत असताना त्या विठ्ठलाच्या मुखातूनच बोल. मी बोलतोय पण सगळं कार्यभाग त्याला देतो. विठ्ठल विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे येणे शोषे म्हणा झाले हवं बरी परत माघारी येत नाही. त्यामुळं हे सगळं बोलतो त्याच्यामुळे बोलतोय. सगळा त्याला अधिकार सगळा विठ्ठलाने देऊन टाकलाय. बरोबर ना. म्हणजे उजाला आलो वाटा खरा खोटा निवडा बोला गेले बोले बोल आणि सन्निध विठ्ठल. त्याच्याशिवाय मी काय बोलत नाही. पण कुठल्या ह्याच्यामध्ये कुठली मनात शंका पण राहत नाही. कारण विठ्ठल आमचं जीवन असल्यामुळे काय त्याच्यात कुठली मनाची शंका नाही. अभंगाच्या तिसऱ्या चरणात तरी म्हणे नाही शंका 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 म्हणे नाही शंका म्हणे नाही शंका बळे एका स्वामीच्या बळे एका स्वामीच्या बोलविले बोले बोला बोलविले बोले बोला एका स्वामीचा बळे एका स्वामीचा बोलविले बोले बोला बोलविले बोले बोला
नाही शंका भले एका स्वामीच्या, कारण आम्ही सगळा देह समर्पिते देवा, भार काहीच न घेवा होई राघवा तुका म्हणे आनंद. आम्ही सगळा भार त्याच्यावर घातल्यामुळे आम्हाला कुठली गोष्टी काय, कारण तो आमचा पतीची माता अनुसुनी पतिव्रता अनाचाय आत्महत्या बळी येते. वार्ता मजशी ध्याई जे अनायास मिळते समर्पिते, माझ्या स्वरूपा ओळखे त्याचे आत्मज्ञान. तैसे सुखदुःख आपल्या देई, तैसे सर्वानुभूती पायी ठाईचे ठाई निवशील पाहता. आपणा ते नमावे काम क्रोधा ते दंडावे, बंदबस्तर खंडावे. म्हणजे का चातक पक्षी या तर तो स्मरे मेघ राया, भूमीचे उदय कराया घेण्याची नाही. तसा चातक पक्षी इतर तत्वाने कुठल्याला पाण्याला वाढत नाही. का चातक पक्षी या त्याला भूमीचं घेत नाही. तो को ज्या वेळेला पावसाचं पाणी पडतो त्यावेळेला स्वाती नक्षत्र त्यावेळेलाच तो पाणी घेतो. असा तत्वाने वागणारा तो माणूस. तसंच पतीची या माता अनुसरी पतिव्रता अनासय आत्महिता बरे येतो. माझे पती तेच देव आहे. तसा देव म्हणतो मी एक माझा स्वामी तो कोण आहे, तुकाराम महाराज मध्ये माझा विठ्ठलच आहे. तर विठ्ठलाशिवाय मी बाकी कुणाला मानत नाही. विठ्ठल विठ्ठल तरी मनी नाही शंका भले एक स्वामी. मी स्वामित्व त्याला मानलेलं आहे, सर्व अर्पण केलेलं आहे. जसं पतीला पती एकच अर्पण, दुसरा कुठला पती त्याला मानत नाही. तसा मी एक स्वामी माझा एकच आहे, तो म्हणजे विठ्ठल आहे. आणि तरी कुठल्या गोष्टी त्याची शंका धरणार नाही, तो का आमच्या जीवनाचं जीवन होऊन गेलाय. म्हणून तरी मनी नाही शंका भले एका स्वामीच्या. बरोबर ना. आणि हे बोलत असताना आम्ही ज्या वेळेला विचार मांडतो त्यावेळेला इतर कुणाची या विचाराची गरज नाही. मी गबाला बोलू शकत नाही आमच्या समोर. आपण घरच्या शेवटच्या तू का म्हणे नाही आमा, तू का म्हणे नाही आमा, म्हणे नाही आता तू का पुढे काम गाबाळ
आम्हाच्या पुढे एखादा विचार गबाल असेल तो विचार मांडू शकत नाही. कारण घोटविल लाल ज्ञानी ब्रह्म हत्या मुक्त आत्मस्थिती सांडविणी तपोनिधी तीर्थ भामकाशी आणि न आलास कडू गर्भवास म्हणजे एखादा ज्ञानी असेल त्यांना सुद्धा आम्ही गप्प बसू. तीर्थ भामक करण्यात सुद्धा आम्ही गप्प बसू असं आमच्याकडे ज्ञान आहे. बरोबर ना. पण गबाला सुद्धा आमच्या समोर बोलू शकत नाही असं आमच्याकडे ज्ञान आहे. पण आम्ही देह समर्पिचे देवा भार काहीच न घेवा ह्या युक्तीने वागतो. आम्ही जे बोलतो फक्त बोलतो ते कुणामुळं तर विठ्ठलाच्या मुळे बोलतो असा सगळा भार त्याच्यावर वाहतो. आणि आम्ही बोलतो नाही बोलवीचा धनी वेगळाच आहे. माझा त्याच्याकडे कुठल्या गोष्टीचा अंगीकार घेत नाही. सगळं सार त्याला जेवढं वाहतो त्यामुळं आम्ही काही करत नाही हा सगळा सार त्याच्या देतो. असा थोडक्यात या अभंगाच्या बोलण्याचा मी प्रयत्न केला. असाच अर्थ असेल असं नाही. म्हणून संप्रदायाच्या नियमानुसार मुखाने नाम आणि हाताने टाळू. विठोबा तरी म्हणे नाही शंका भले एका स्वामीच्या तुका म्हणे नाही आम्हा पुढे कामा गबाल बोलविले बोले बोल एक सन्नी विठ्ठल सन्निध विठ्ठल. या अभंगावर अभंग नेहमीचा पाठांतर नाही. असा पाठांतर असलेला माणूस चटकन त्याच्या गोष्टी काही बोलून देतो. गायनाच्या इतर गोष्टींना हे होतो. आम्हाला कीर्तनकारांना पण आपण कीर्तनकार म्हणजे काय मी कुठे शिक्षण घेतलेला कीर्तनकार नाही. तुमच्या आमच्याकडनं गोष्ट केलेला वारीच्या माध्यमातून आपण शिकण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या वतीने इथं करण्याचा तो एक धाडस केला किंवा ग्रामस्थ आपल्यावर एक हे करतात की तुम्ही कुठेतरी परमार्थ क्षेत्रामध्ये असताना पुढे जावा त्यासाठी पाठबळ देत असतात. त्यांना मग धन्यवाद दिले पाहिजे का हे. आणि समोर बसले सगळे कथा कीर्तनकार मात्रिक आहेत त्यामुळे सर्वांच्या समोर बोलण्याचा काही धाडस करण्याचा प्रयत्न करतो. कीर्तनकार म्हणून हे नाही. कुठेतरी एखादी गोष्ट चालता तिथं थांबला आणि तिथंच आपला जर मृत्यू झाला. पण वाट कुठली पंढरपूरची आहे का इतर मार्गाचे वाट पंढरीची असेल तर राहिलेला जे काय अपेक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठी कुठेतरी परत जन्माला घालेल असा त्याचीच वाट आहे. बरोबर ना. मग एखादा असा कातडा असेल तो कुठेतरी स्वाद देईल. एखादा कुणाचा राहिलेला स्वाद देईल. आमची कुठं